हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय, वैद्यनाथ भगवान की जय, श्री संत जगमित्र नागू महाराज की जय। आणि आपुल्या चाडे आपा दिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे। हे वायाची सैरा बोली जे, उकलू तरी देखो पाहिजे, परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी। रामकृष्ण हरी भाविक हो, ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीचा भावार्थ सांगण्याकरता सुरू केलेल्या या भावनिरूपण मालेमध्ये आज आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। प्रभू ज्ञानोबरायांच्या करता आणि त्यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरीच्या करता आपण आपल्या जीवनातील दररोजचे 20 मिनिटांचा वेळ काढून ठेवता। ज्ञानोबरायांचे आपण कृपांकित आहात, ज्ञानोबरायांचा आपल्यावर आशीर्वाद आहे आणि म्हणूनच आपली या ग्रंथाच्या श्रवणामध्ये प्रवृत्ती होते। भाविको, आपल्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आजच हे भावनिरूपण आपण आरंभ करूया। भगवान अर्जुनाला कर्माची जिला की कर्म त्यागूच शकत नाहीत, नाही का, अशी जी कर्म प्रतिबद्धता आहे, किंबहुना कर्माची जी अनिवार्यता आहे, ती अनिवार्यता आपल्या समोर प्रगट करतात, भगवान अर्जुनाला सांगतात आणि ज्ञानोबराय त्याचे निरूपण करतात। भगवान म्हणतात, आणि आपुलिया चाडे आपा दिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे। हे बघ, आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला की ते आपल्याकडून घडतं, आणि आपण कर्माचा त्याग केला किंवा कर्म आपण सोडलं म्हणजे त्या कर्माचा त्याग होतो। असं आहे का? असं आहे तुला असं वाटतंय का? आणि असं जर तुला वाटत असेल, कर्म तुझ्या मनावर आहे, तर अर्जुना कुठंतरी गफलत होते, कुठंतरी काहीतरी चुकतंय। हे वायाची सैरा बोली जे, तुझं हे बोलणं वाया आहे आणि सैरा म्हणजे अविचार करता केलेला आहे। तुझ्या या बोलण्याच्या मागे उचित विचार झालेला दिसत नाही। तुझं हे बोलणं सैरा आहे, सैराट आहे, अविचारानं झालेलं आहे। उकलू तरी देखो पाहिजे, परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी। याचा नीट विचार करून पाहिलं, उकलू तरी देखो पाहिजे, याची जर उकल करायचा प्रयत्न केला, उकलून पाहिलं, जरा स्पष्ट करून पाहिलं, तर एक गोष्ट तुझ्या का लक्षात आली नाही? परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी। त्याग करतो म्हणल्यानं कर्माचा त्याग होत नाही, किंबहुना कर्म टाळायचं ठरलं तर कर्म टाळता येत नाही। तुझ्या मनामध्ये जी काही भ्रांती झाली की मी कर्म सोडून देतो आणि माझ्याच्यानं कर्म सुटेल, तर ही तुझ्या मनीची शुद्ध भ्रांती आहे। ती भ्रांती काढून टाक आणि निश्चयानं ही गोष्ट लक्षात ठेव, परित्यजिता कर्म न त्यजे, परित्यजिता कर्म न त्यजे। कर्माचा त्याग केल्यानं किंवा कर्म टाळल्यानं कर्माचा त्याग होईलच असं नाही, किंबहुना असं होतच नाही, हे निश्चयानं तू जाणून घे अर्जुना। पुढे काय म्हणतात बघा भगवान, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत, कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृती जैर्गुणेः।
जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे. ज्ञानोबा इथं कर्म कशाच्या अनुषंगानं घडतं, कर्माचा क्रियाकलाप, कर्म साखळी, कर्म शृंखला याचं वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान. हे कर्म सांडतो ते कर्म करतो हे म्हणणं म्हणजे निव्वळ निव्वळ अज्ञान आहे. हे सोडतो ते करतो म्हणणं म्हणजे अज्ञान आहे. कर्म कशाच्या अधीन आहे? कर्म जो प्रकृती अनुरूप गुण आपल्याला प्राप्त झालेला आहे, नाही का, जी त्रिगुण प्रकृतीच्या अनुषंगानं आहेत आणि त्यातला जो आपल्याकडे बलोत्तर आहे, जो आपल्याकडे बलोत्तर आहे, त्या गुणाच्या अनुषंगानं जीवनातले कर्म होत असतात. जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे. जी चेष्टा, जे कर्म, जो व्यवहार आपण करतो तो कशाच्या अधीन आहे? तर तो गुणाच्या अधीन आहे. आणि त्या गुणाच्या अधीन कर्म असल्या कारणानं आपलं कर्म हे घडतच असतं. कर्म हे घडतच असतं. गुण परत्वे आणि गुणाच्या अनुषंगानं कर्म होणारच आहे. त्याचा त्याग करतो म्हणलास परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. सोडतो म्हणलास सुटत नाही. लक्षात ठेव, निसंकोचपणे लक्षात ठेव, निश्चयानं लक्षात ठेव. पुढे भगवान बोलतात देखे विहित कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. हे बघ अर्जुना, जेवढं म्हणून विहित कर्म आहे तेवढं अट्टहासानं सोडून देतो असा दृढ निश्चय केलास, असं ठरवलंस की आता अजिबात कर्म करायचं नाही म्हणजे नाही, ठरवून टाकलंस, चल काय हरकत नाही. पण एक लक्षात ठेव, जरी असं करतो म्हणलास तरी इंद्रियांचे जे स्वाभाविक धर्म आहेत, जे इंद्रियांचे स्वभाव धर्म आहेत, ते स्वभाव धर्म इंद्रियांचे सोडता येतील का? नाकाचा स्वभाव धर्म आहे गंध श्वसन करणे, तो सुटेल का? डोळ्यांचा स्वभाव धर्म आहे रूप अवलोकन करणे, तो सुटेल का? कानाचा स्वभाव धर्म आहे शब्द ग्रहण करणे, तो सुटेल का? जिभेचा स्वभाव धर्म आहे रस स्वादन करणे, तो सुटेल का? त्वचेचा स्वभाव धर्म आहे स्पर्श अनुभव करणं, तो सुटेल का? नाही सुटायचा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. पुढे काय म्हणतात बघा, सांगे श्रवणे ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले हे नासारंध्र बुझाले परिमळून घे. अर्जुना हे बघ, असं कधी झालंय का? श्रवणी ऐकावे ठेले, कानानं ऐकायचं सोडून दिलंय, असं झालंय का? आता त्या श्रवण यंत्रामध्ये बिघाड झाल्याच्या नंतर ऐकू नाही यायचं, तो भाग वेगळा. पण धडधाकट असणारे माझे कान, धडधाकट असणार माझं श्रवण यंत्र, ते ऐकायचं सोडून देईल का? की नेत्रीचे तेज गेले, डोळ्याचं तेज नाहीस झालंय का? डोळ्याचं बघणं बंद झालंय का? डोळे बघायचं बंद करतील का? पुढे हे नासा रंध्र बुझाले परिमळूने घे. क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नार्थक चिन्ह इथं वापरलंय ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात हे बघ, हे नासा रंध्र बुझाले परिमळने घे. हे जे नाक आहे त्या नाकानं श्वास घेणं, त्या नाकानं सुगंधाचं सेवन करणं, हे सोडून दिलंय का? देतील का ते? नाही द्यायचे, नाही का? पुढे काय म्हणतात बघा, ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प झाली मती की क्षुधा तृषादी आर्थिक खुंटलिया. अर्जुना,
एक गोष्ट मला सांग, हे बघ, ना तरी प्राण अपान वायूची गती कधी थांबेल का? की निर्विकल्प झाली मती, बुद्धीमध्ये संकल्प विकल्प हे कधी थांबतील का? थांबलेत का? की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया, किंवा भूक लागणे, तहान लागणे या गोष्टी कधी थांबतील का? मला सांग. हे इंद्रियांचे स्वभाव आहे आणि या इंद्रियांच्या स्वभावामुळे जर तुझ्या माझ्यासारखा विहित नित्य कर्म टाकून देतो म्हणत असेल तर हे बोलणं म्हणजे फक्त आणि फक्त अज्ञानाचं बोलणं आहे. हे वायाची सैरा बोलीजे, उकुल उतरोई देखो पाहिजे, परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. हो, या सिद्धांताला पुष्टी देण्याकरता ज्ञानोबरायांनी दृष्टांतमाला आता आरंभलेली आहे. ज्ञानोबराय पुढे म्हणतात, हे स्वप्नावबोधू ठेले की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे स्वप्नावबोधू ठेले, स्वप्न आणि जागृती या अवस्था, हे बोध थांबलेत का? स्वप्न जागृतीचा व्यवहार संपलाय का? इज इट फिनिश्ड? नो, नाही, तो संपत नाही. पुढे, की चरण चालू विसरले, जोपर्यंत पायामध्ये शक्ती आहे तोपर्यंत पाय चालायचे विसरतील का? नाही का? इज इट पॉसिबल दॅट युअर फिट फॉरगेट टू वॉक? असं झालंय? इज इट पॉसिबल? हे शक्य आहे? नाही, हे शक्य नाही. की चरण चालू विसरिले. आणि शेवटचं निर्वाणीचं सांगतो तुला, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. जन्म आणि मृत्यू थांबलेत का? जन्म आणि मृत्यू संपलेत का? जन्म आणि मृत्यू निघालेत का? निघून गेलेत का? आहे का शक्य? नाही ना. नाही. आणि मग हे जर सुटत नसेल तर कर्म सोडतो म्हणणं म्हणजे निव्वळ मूर्खपणाचं बोलणं आहे. इट इज अ फुलिश स्पीच. हे मूर्खपणाचं बोलणं आहे. पुढे काय म्हणतात बघा भगवंत. पुढे म्हणतात, हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, हे जर काहीच बंद पडत नाही तर मग कर्म सोडलं ते नेमकं काय म्हणायचं त्याला? कर्म सुटल का? हे जर सगळं बंद होत नसेल तर नाही सुटायचं. हे सगळं पाठीमागचं बंद होत नसेल तर कर्म सुटणारच नाही. मग कर्म घडतच राहणार आहे. म्हणून शरीराच्या आश्रयाने, प्रकृतीच्या आश्रयाने कर्म हे होणारच आहे. म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. प्रकृती म्हणताला कर्माचा त्याग अजिबात शक्य नाही असं भगवान अर्जुनाला सांगतात. पुढे, कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंत करणे वाहिजे वाया. कर्म हे परतंत्र आहे. ते शरीरामध्ये धारण असलेल्या गुणापरत्वे होत असतं. सत्वगुणी माणसाच्या हातून सत्व गुणी कर्म होईल, रजगुणी माणसाच्या हातून रजगुणी कर्म होईल, तमगुणी माणसाच्या हातून तमगुणी कर्म होईल. पण कर्म होईलच, नाही का? कर्म होणारच आहे. कर्म साखळी ही संपत नसते. आणि म्हणून कर्म करतो आणि टाकतो असा जो अंतकरणाचा अभिमान आहे, येरी धरी मोकली अंतकरणे. अंतकरणामध्ये येर जो कर्म अभिमान आम्ही, हा कर्म अभिमान म्हणजे निव्वळ निरर्थक गोष्टी आहेत. या निरर्थक गोष्टी करण्यामध्ये काही अर्थ नाही असं भगवान या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. पुढे म्हणतात भगवान,
देखी रथी आरुडीजे, मग जरी निश्चळा बैसीजे, तरी चळा होऊनी हिंडीजे परतंत्रा. हे बघ, रथावर चढून बसायचं आणि पारतंत्र्यामुळे रथाच्या गतीप्रमाणे चालत राहायचं. हे जसं आहे का नाही, तसं कर्माच्या बाबतीतही असंच आहे. कर्म सुद्धा असंच घडतं. भगवंत अर्जुनाला सांगतात. त्यामुळे कर्माच्या बाबतीमध्ये स्वाधीनतेच्या गप्पा करण्यामध्ये काही अर्थ नाही. का उचलिले वायू वशे, चळे शुक्र पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. पुढे ज्ञानोबा सांगतात, का उचलिले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. कर्म गुणाच्या किती अधीन आहे याच्या करता ज्ञानोबरायांनी इथे एक सुंदर दृष्टांत दिलाय. या 2 ओळी म्हणजे दृष्टांत आहे. रथामध्ये आरूढ झालेला माणूस पाठीमागे बसलाय. त्या रथाची जी गती असेल त्या गतीनं चालणं, किंबहुना त्या गती अनुरूप लक्ष्यापर्यंत पोहोचणं, हे त्याच्याकरता आता दुसरा पर्यायच नाही. त्याला त्याच गतीनं चालावं लागेल. किंवा एक वायूची लहर आलेली आहे, वावटळ आलेली आहे, आणि त्या वायूच्या लहरीमध्ये, त्या वावटळीमध्ये एक शुष्क पत्र आकाशामध्ये उडालंय. शुष्क म्हणजे वाळलेलं पान आकाशामध्ये उडालं त्या वायूच्या लहरी सोबत. त्या वाऱ्याची जी गती असेल, तो वारा जसं त्या पानाला घेऊन जाईल तसं त्या पानाला त्या वायूच्या गती सोबत उडत जावं लागतं, फिरत जावं लागतं, परिभ्रमण करावं लागतं. आता त्याच्या मनावर राहिले का त्या शुष्क पानाच्या कुठं परिभ्रमण करायचं ते? नाही. मग ते आता वाऱ्याच्या अधीन आहे. वारा त्याला ज्या दिशेला घेऊन जाईल त्या दिशेला त्याला जाणं भाग आहे. तसं गुण ज्या दिशेला कर्माला घेऊन जातील त्या दिशेनं कर्म करणं इंद्रियांना क्रम प्राप्त आहे. म्हणून कर्म जे आहे ते गुणाच्या अधीन आहे, असं या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सांगितलंय. पुढे, तैसे प्रकृती आधारे कर्म इंद्रिय विकारे, निष्कर्म्यु हि व्यापारे निरंतर. तैसे प्रकृती आधारे, जसं वायूनं पान परिभ्रमण करत वायूच्या मनावर, तसं कर्म परिभ्रमण करतं आणि कर्म इंद्रिय परिभ्रमण करतात. कशाच्या आधारे? प्रकृती आधारे. त्याची प्रकृती सत्व रज तम पैकी नेमकी कोणती? त्या गुणाच्या अनुषंगानं त्याची इंद्रिय आणि त्याचा कर्म व्यवहार हा परिभ्रमण करत असतो. कर्म इंद्रिय विकारे, कर्म इंद्रिय त्याप्रमाणे आपल्या हालचाली करत असतात. आणि मग जो निष्कर्म राहणारा पुरुष आहे, ज्याला स्वतःला निष्कर्मू तो म्हणून घेतो, त्याची ही व्यापार इंद्रिय जी आहेत ती व्यापार करतात, कर्म करतात आणि निरंतर करतात, असं ज्ञानोबराय म्हणतात. निष्कर्म्यू ही व्यापारे निरंतर. ज्ञानोबराय म्हणतात निरंतरपणे त्याची सुद्धा इंद्रिय कर्म करत राहतात. कर्म करण्यापासून त्याला कोणी थांबवू शकत नाही, किंबहुना थांबतच नाही. पुढे, मनोनी संगुजव प्रकृतीचा, तव त्यागुण घडे कर्माचा, ऐसिहासी करू म्हणती तयांचा, अग्रहो चिवरे. अर्जुना, जोपर्यंत शरीराचा संबंध आहे, जोपर्यंत गुणाचा संबंध आहे, तोपर्यंत तव त्यागुण घडे कर्माचा, तोपर्यंत कर्माचा त्याग घडत नाही म्हणजे नाही. ऐसिहासी करू म्हणती तयांचा, अग्रहो चिवरे. अशा स्थितीत तो करू असं जे लोक म्हणतात, त्याग करू असं जे लोक म्हणतात, त्यांचं बोलणं, त्यांचा अट्टहास तेवढा शिल्लक राहतो.
बाकी कर्म तर त्यांच्या बापाला सुटत नाही, त्यांना तर सुटतच नाही. पुढे भगवंत म्हणतात, कर्मेंद्रियानि संयम्य यास्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य हो पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. जे पुरुष योग्य विहित कर्म टाकतात आणि त्या योग्य कर्मातीत होतो असं म्हणतात किंवा कर्मातीत होऊ पाहतात, पण कर्म इंद्रियाच्या हालचाली ते अवरोधून ठेवतात, निरोधून ठेवतात. जे उचित कर्म सांडिती उचित कर्माचा त्याग करतात मग नैष्कर्म्य होऊ पाहती. उचित कर्माचा त्याग करून आम्हाला निष्कर्म व्हायचंय, निष्काम व्हायचंय. परिकर्म इंद्रिय प्रवृत्ती निरोधोनी आहे. कर्म इंद्रियांची प्रवृत्ती त्या प्रवृत्तीला अवरोधित करण्याचा प्रयत्न करतात. तया कर्म त्यागू न घडे. असं करणाऱ्यांना सुद्धा कर्म त्याग घडत नाही. तया कर्म त्यागू न घडे. जे कर्तव्य मनी सापडे त्यांना कर्मत्याग होत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये कर्तव्य बुद्धी शिल्लक असते. इंद्रियांना आवर घालतात पण मनामध्ये मात्र प्रबळ इच्छा आहे, कर्मत्याग घडत नाही. वरी नटती ते पुढे दरिद्र जान. ज्ञानोबरायांनी बाह्यातकारी जे कर्माचा किंवा निष्कर्मवादाचा डोल मिरवतात, काही नाटकी लोक दिसतात बघा, हो, परम बैरागी असल्यासारखं ढोंग रचतात, अंगाला राख लावून काय बसतात, पण त्याच्या जोरावर काय 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 प्राप्तीच्या आशा त्यांच्या मनामध्ये असतात, याचा विचार न केलेला बरा. त्यांच्या वर्तनावरून ते दिसतं सगळं. त्याच्यामुळे तुम्ही किती झाकलं तरी झाकल्या जात नाही. अर्जुनासारख्याला भगवंत शिकवायला लागलेत. यावरून तुमची आमची मती किती क्षुल्लक आहे आणि आपल्याला किती शिकण्याची गरज आहे हे लक्षात येतं आपल्या. हे असे जे वरपांगी कर्म त्याग करणारे निष्कर्मवादी आहेत किंवा निष्काम कर्म करण्याचा प्रयत्न करतो असं म्हणतात, निष्काम आहोत असं म्हणतात. कधी कधी काहीतरी लोक म्हणतात माझ्या वैराग्याचा मला अभिमान आहे. अरे, ज्या दिवशी तुझ्या वैराग्याचा तुला अभिमान झाला ना, तो अभिमान तुझ्या मनी आहे, याचा अर्थ असा तुझं हे वैराग्य वरपांगी आहे आणि तुझ्यासारखा दरिद्री दुसरा जगामध्ये कोणी नाही वैराग्याच्या बाबतीतला. हे माझं मत नाही, हे ज्ञानोबरायांचं मत आहे. वरी नटती ते पुढे दरिद्री जाण. वरपांगी जे वैराग्याचं नाटक करतात ना अर्जुना, ते दरिद्री आहेत. ते कोण आहेत? ते दरिद्री आहेत असं या ठिकाणी प्रभू ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. पुढे ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता येथ भ्रांती नाही. हे बघ अर्जुना, असे जे लोक आहेत ते खऱ्या अर्थानं इंद्रिय भोग उपभोगामध्ये बरबटलेले आहेत असं समजायला काही हरकत नाही. जे वरपांगी वैराग्याच्या गोष्टी करतात ना, यांच्या इतके भोगी दुसरे कोणी नसतात. जगामध्ये अनेक उदाहरणं घडलीत. भगवे कपडे घालायचे, मोठा लावा जमा गोळा करायचा आणि त्या लोकांना पुन्हा जेलची हवा खावी लागलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्यामधले किती जणांनी खरंच ते पाप कर्म केलं आणि किती जणांना दुसऱ्यांनी गोवण्याचा प्रयत्न केला, हाही विषय महत्वाचा आहे. नाही असं नाही, सगळेच काही सारखे असतील असं मला म्हणायचं नाही किंवा असा माझा अट्टहास नाही, पण असं होतं. ज्ञानोबराय म्हणतात विषयास्ते ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता येत भ्रांती नाही. असे जे लोक आहेत का, हे लोक 100% विषय भोगामध्ये पूर्णपणे बरबटलेले आहेत असं समजायला अजिबात कुठं काही शंका नाही अर्जुना. पुढे भगवान अर्जुनाला सांगतात, आता दे अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. हे अर्जुना, आता प्रसंग आलेला आहे म्हणून या निष्काम पुरुषाचं लक्षण मी तुला सांगतो. फाटके कपडे घातले, अंगाला राख फासली, जाटा वाढवल्या, नाटक केले, सोंग केले,
म्हणजे निष्कामवादी माणूस होतो असं नाही अर्जुना. असं दाखवणारे किंबहुना सगळ्यात मोठे विषय उन्मादी असतात, विषय आसक्त असतात असं म्हणायला काही हरकत नाही. हो, दाखवण्याची गरजच नाही, त्याच्या वागण्यातून कळलं पाहिजे, त्याच्या वागण्यातून कळलं पाहिजे. मग नेमकं कसं वागतात अर्जुना, त्याचं लक्षण मी तुला सांगेन. आता देई अवधान, प्रसंगे तुझ सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. वैद्यनाथ भगवान की जय. श्री संत जगमित्र नागो महाराज की जय. मुकुंदराज स्वामी महाराज की जय. आता उद्या भेटूया उद्याच्या भागामध्ये. आज या ठिकाणी थांबूया भाविक हो. रामकृष्ण हरी.